हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला एका जागेवर निसटता पराभव स्वीकारावा लागणार आहे. त्यासोबत या जागेवर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या नात्याचाही कस लागलेला दिसून आला. अटीतटीच्या या लढतीत इनेलो पक्षाचे उमेदवार आदित्य चौटाला यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. आदित्य यांनी काँग्रेसचे अमित सिहाग यांचा पराभव केलाय. आदित्य आणि अमित यांच्यात अवघ्या 600 मतांचा फरक आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जेजेपीचे दिग्विजय चौटाला राहिलेत. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागतोय. हरियाणाच्या या डबवाली मतदारसंघात राजकीय आणि कौटुंबिक पातळीवर लढतीचं चित्र रंजक होतं. त्यासाठी हे नातेसंबंध आणि राजकीय परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत ज्या एका हक्काच्या जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला असता त्यात डबवाली या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. डबवाली मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अतिशय चर्चेत असणारा मतदारसंघ होता. याचं एक कारण या मतदारसंघातून काँग्रेस विरुद्ध इनेलो विरुद्ध जेजेपी अशी तिरंगी लढत झाली आणि दुसरं कारण म्हणजे ही लढत केवळ पक्षांमध्ये नव्हती, तर ही लढत एका कुटुंबातल्या वेगवेगळ्या नातेवाईकांमध्येही होती. डबवाली मतदारसंघात 2 चुलत भाऊ विरुद्ध काका अशी लढत झाली होती. या लढतीत इनेलोचे आदित्य चौटाला विजयी झालेत, तर काँग्रेसचे अमित सिहाग पराभूत झालेत. अमित सिहाग हे डबवाली मतदारसंघातून विद्यमान आमदार होते. ही लढत रंजक का होती? 2 चुलत भाऊ आणि काका कोण आहेत जाणून घेऊयात. हरियाणा विधानसभा निवडणुकीत डबवाली मतदारसंघात काँग्रेसला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागतोय. काँग्रेसच्या अमित सिहाग यांच्या विरोधात इनेलो आणि जेजेपीनं उमेदवार उभे केले होते, जे अमित सिहाग यांचे नातेवाईक आहेत. इनेलो म्हणजे इंडियन नॅशनल लोकदल पक्षाकडून डबवाली मतदारसंघात आदित्य देवीलाल रिंगणात होते, तर जेजेपी अर्थात जननायक जनता पार्टीकडून दिग्विजय चौटाला निवडणूक रिंगणात होते. यात आदित्य देवीलाल हे अमित सिहाग यांचे चुलत भाऊ आहेत, तर दिग्विजय चौटाला हे अमित यांचे पुतणे आहेत. आदित्य देवीलाल यांचा 2019च्या निवडणुकीत अमित सिहाग यांनी पराभव केला होता, पण यावेळी आदित्य यांनी या पराभवाचा बदला घेतला असं दिसून येत आहे. पण आदित्य यांनी 2019ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. यंदा मात्र आदित्य देवीलाल यांनी भाजपची साथ सोडली. आदित्य यांनी यंदाची निवडणूक इनेलो पक्षाकडून लढवली आणि जिंकलीही. डबवाली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या या उमेदवारांना राजकीय वारसा लाभलेला आहे. भारताचे 6वे उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचा हा परिवार त्यांचा राजकीय वारसा घेऊन पुढे सरसावलाय. देवीलाल चौधरी यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला आहेत, जे हरियाणाचे 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. ओपी चौटाला यांना 2 मुलं, एक अभय आणि दुसरे अजय चौटाला. यातल्या अजय चौटाला यांना 2 मुलं, एक दुष्यंत आणि दुसरा दिग्विजय. दुष्यंत चौटाला हे हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, तर दिग्विजय यांनी यंदा डबवाली मतदारसंघातून आमदारकीसाठी आपलं नशीब आजमावलं होतं, पण यात त्यांना यश मिळालं नाही. डबवाली मतदारसंघात यंदा काका, पुतण्या आणि चुलत भावांच्या या लढतीत इनेलोचे आदित्य देवीलाल यांनी बाजी मारली आणि विजय मिळवला. खरं तर डबवाली हा मतदारसंघ इंडियन नॅशनल लोकदल पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातही डबवाली मतदारसंघातून चौटाला कुटुंबातीलच व्यक्ती कायम जिंकत आली आहे. यात प्रामुख्यानं नाव घ्यायचं असेल तर स्वतः ओमप्रकाश चौटाला हे 1977 साली याच डबवालीमधून आमदार झाले होते. विशेष म्हणजे ओमप्रकाश चौटाला हे हरियाणाचे 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. ओमप्रकाश यांचा मुलगा अजय चौटाला, त्यांची पत्नी नैना चौटाला यांनी डबवाली मतदारसंघातून आमदारकी मिळवल्याचा इतिहास आहे. 2009 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांचा मुलगा अजय सिंह चौटाला 12,000हून अधिक मतांची आघाडी घेत जिंकले होते. 2014 मध्ये या जागेवरून अजय यांच्या पत्नी नैना सिंह चौटाला आमदार झाल्या. त्यांनी 8,000हून अधिक मतांची आघाडी मिळवली होती. तर गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये चौटाला कुटुंबियांचे चुलत नातेवाईक असलेले अमित सिहाग जिंकले, ज्यांनी चौटाला परिवाराचे नातलग आदित्य देवीलाल यांचा पराभव केला. ओमप्रकाश यांचा नातू आणि अजय चौटाला यांचा मुलगा दिग्विजय चौटाला यांनी जेजेपी मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलं, पण डबवाली मतदारांनी मात्र दिग्विजय यांचे काका अमित सिहाग यांना डावलून दुसरे काका आदित्य देवीलाल यांची साथ दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे अमित यांचा चुलत भाऊ आदित्य देवीलाल यांनी अवघ्या 600 मतांच्या फरकानं डबवाली मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. आता एक नजर टाकूया गेल्या विधानसभा निवडणूक निकालावर. 2019 मध्ये काँग्रेसचे अमित सिहाग निवडणूक जिंकले होते. ते इथले विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून आदित्य देवीलाल आणि जेजेपीकडून सरबजीत सिंग मसितान निवडणूक रिंगणात होते. काँग्रेसचे अमित सिहाग यांनी 15,647 मतांनी या दोघांचा पराभव करत 2019 मध्ये आमदारकी मिळवली होती.
या कौटुंबिक लढतीत राजकीय बाजी गेल्या वेळी काँग्रेसचे अमित सिंह यांनी मारली होती, पण यंदा मात्र ती बाजी पलटवत आदित्य देवीलाल यांनी ही निवडणूक जिंकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान डबवाली मतदारसंघातून या 3 पक्षांव्यतिरिक्त आप आणि भाजपनेही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते, मात्र त्यांची मजल काही हजार मतांपुढेही जाताना दिसली नाही. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.